नमस्कार मंडळी, मी तुमच्या कोकणातला आकाश वर्णे। आज आपण ना जैन धर्मांच्या ना लेणी बघायला जात आहोत। तर आधी तुम्हाला सांगतो आमच्या सोबत कोण कोण आहेत। ह्याला तुम्ही ओळखलं असणार, हा अश्विन डोलम, एडविन डिसोजा, रावळांचा अभि राहुल, आणि हा आपला मित्र आहे ना, तुझं नाव काय मित्रा? सौरभ राहुल म्हणून आहे ना, तोच आपल्याला आज ना लेणी दाखवायला नेणार आहे। तर तुम्हाला लेणी बघायला जायचं असेल ना, तर हे बघा, हे सातेरी देवीचं मंदिर आहे पेंडूर गावातील। तेथूनच ना, हे बघा माझे मित्र उभे आहेत ना, तिथून सरळ जायचं आहे। तर हे पेंडूर गाव आता कुठे आलं तर कट्ट्याच्या आतमध्ये 4 किलोमीटर आतमध्ये, 3-4 किलोमीटर आतमध्ये आहे, आणि हे मालवण तालुक्यात येतं हा पेंडूर गाव। तर इकडून सरळ आपल्याला जायचं आहे। तर आपला प्रवास चालू करूया। चला रे सगळे। जरा सपोक बाजूक करा। नाव कसं? रमेश अचूदा पेंडूरकर। अजो माका ह्या म्हणजे जागेबद्दल ना, जैनांचा परत तुमच्या धर्माचा माका जरा माहिती द्या। हे जे इथे आहेत ना मूर्त्या, त्याचं मूळ पहिलं पाषाण दिसतंय ना, हा ते ताळ्याचं आहे, त्याला वाघजाळा ताळा म्हणतात। वाघजाळा ताळा, हा, वाघाचा ताळा। आणि ते कुठलं आहे? ती विठला देवी। विठला देवी, विठला देवी तिथे राशीप्रमाणे की ना, म्हणजे 5 बाराच राठीच आहे इथे आमची, म्हणजे 5ही तत्व देवस्थानाची वारी आहेत ना, त्याचं गाव राठी इथे येते। बरोबर। भेटीच्या राठीच्या जवळ सातेरी मंदिराजवळ एक म्हणजे जत्रा होते, हा साधारण मे महिन्यात, एप्रिल महिन्यात, म्हणजे होरीप म्हणून। त्यावेळी तिथून एक सोंग घेऊन, म्हणजे माणसाच्या ह्याच्यात सोंग घालून इथपर्यंत वाघ आणला जातो। वाघ आणला जातो, म्हणजे माणसाचा सोंग देऊन, आता शेवटी कसं एक सोंग करतात, सोंग द्यायचं आणि वाघाला इथे आणायचं, त्याच्या तोंडामध्ये कोंबडा द्यायचा, इथे आणायचं। मग त्यावेळेस पूर्वीचे लोक सांगायचे की ते इथे आल्यावर वरून वाघ आवाज द्यायचा। बरोबर। म्हणजे एक ती मिळणी व्हायची त्या जत्रेची, एक शांतता गावामध्ये। बरोबर। आणि ते जैनांचं आम्हाला काय ते दाखव। जैनांचं आहे ना, चला, ते प्राचीन काळातलं जैनांचं आहे, म्हणजे जैन धर्मांच्या लोकांचं आहे ना ते। जैन धर्म लोकांचे। आता ते कशाला उमेश सर, ते लोक इथे येऊन गेले आहेत, त्यांनी मागे खूप इथे म्हणजे जेवण वगैरे एका वेळा केलं होतं इकडे। हो, मोठं उत्सव केला होता त्या लोकांनी। तर आता ही महावीराची मूर्ती आहे, ही आहे ना, तिथे मागे एकदा कोल्हापूर सुद्धा खूप लोक आले होते, कोल्हापूरवरून। हो, कोल्हापूर। ही महावीरची मूर्ती आहे। तिथे बघा, एका मुलाचं मुंड मारलेलं आहे तिथे। एक मिनिट, हे जे आहे ना, ही महावीराची मूर्ती आहे। कुठली ही? ह्याच्यात कसे मागे ते बौद्ध आले लोक आले कोल्हापूरचे, ते माले आमचे आहे। आता हे लोक म्हणतात, कोण इथले जैन लोक आहेत ना, ते म्हणतात की आमचे आहे। बरोबर। ही मूर्ती आहेत ना, ते आमच्या राठीची आहे। हे बघा, तिथे त्या देवीचं मुंडकं गेलेलं आहे, तर इथं मुलाचं शिर मारलेलं आहे। म्हणजे प्राचीन काळातली ही देवस्थानाची आहे। म्हणजे काही वेळा युद्ध वगैरे झालं की ना, त्यावेळेच देव हे आहे। मग इथे बांधकाम केलेलं होतं का? हा, पूर्वीचं देवळ, म्हणजे आम्ही बघितलं नाही, पण पूर्वीचं इथे देवालय होतं छोटस, नंतर त्याची पडझड झाली। बरोबर। आता हे पूर्वीचं पाषाण होतं, आता जीर्णोद्धार केला, हे जुनं पाषाण, त्याच्यावर सुद्धा तशीच देवी आहे ती, पण आता नवीन केला। हे ह्याचं होतं ते, बरोबर, हे जुनं पाषाण, हे आणि ते जुनी पाषाण आहे। हे सगळी जैनांचे? हो, हे आमची रात्री 2 जुने ठेवलेली आहे। हे तुमची म्हणजे मराठा आपल्या हिंदू धर्माची? हिंदू धर्माची, आम्ही तिथे जीर्णोद्धार केला तेव्हा इथे आणून ठेवली ती। पण ही आहेत ना, ही त्यावेळी बौद्धांची, म्हणजे यांची हिंदू धर्माचा त्याच्यात संकीन डंकीन म्हटली जाते, बरोबर। आणि एक महावीराची मूर्ती असल्यामुळे ते लोक मानतात की जैन म्हणतात आमची,
हा बरोबर. तो आहे तो संकेत डाकिनीचा. इथे हेच नवसाक पावणारी आहे. नवसाक पावणार मुलं वगैरे त्यांना होत नसती, हा तर इथं लोक म्हणतात की बा पाळणं आणून घालू. हा हा बरोबर. मग त्यांना मूल होतं. एखादं लग्न असेल तर बाशिंग म्हणजे नवसाक पावणार असं देवालय जैनांचं. हा जैन. हे बघ ते बघ त्याने नवस फेडलेला आहे. हा 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 ते बघ तिथे त्याने ते बाशिंग आणून दिली. म्हणजे कोणातरी ते नवस म्हटला होता, म्हणजे प्रात्यक्षिक तुला दिसेल. हा म्हटलं होता की माझं लग्न आलं की तुला मी बाशिंग आले. मग त्याने ती बाशिंग आणून तिथे ही केली, अर्पण केली आहे. हा बरोबर बरोबर. म्हणजे आपण काय तुला सांगितलं ते प्रात्यक्षिक आहे. बरोबर. ह्याच्यात सत्य आहे. सत्य आहे, म्हणजे तुझ्या समोर ते दिसायला हवं. नाही आम्ही म्हणायचं म्हणजे काय त्या आजोबाने सांगितलं, काकाने त्याचं लग्न, म्हणजे प्रात्यक्षिक आहे. बरोबर. आता तर नाही, म्हणजे पाऊस आला ते ना आपल्या छोटी पाळणी वगैरे घातलेली असते इकडे. हा, कारण ते लोकांचे नवस असतात ना जुनी कशी लोक. जैन धर्म अजून जैन धर्माचे लोक अजून पण येतात इकडे येतात. आता साळवे वगैरे येतात. कट्ट्यावर तो अमोल साळवे आहे ना, तो माझ्यापेक्षा तो तुला सुद्धा माहिती दे. बरोबर. कारण त्याने मागे इथे बेंदूर सगळं साफ केलं होतं. एक दिवस जेवण बिवण खूप मोठं कार्यक्रम केला. बरोबर. थँक्यू. वरती सुद्धा ना आमच्या हनुमंत सुद्धा मोठं पाषाण ते दाखवलं. एवढी मूर्ती आहे ती. म्हणजे आमच्या पूर्वीच आहे ते सुद्धा एक 1-2 पिढी. मला तर आता मी जैन धर्मांच्या म्हणजे मूर्ती आहेत ते खूप जुन्या काळापासूनचे, ते तुम्हाला दाखवतो. 1 मिनिट. हे काय नवसाला पावणारे देवी म्हटले जातात ह्या लोक, हे इकडले लोक. हे खूप जुन्या काळापासूनचे आहेत. प्राचीन काळापासूनचे आहेत. प्राचीन काळापासूनचे आहेत ना मंडळी ही मूर्ती. हात वगैरे कापलेले आहेत, मान खाली आहे. ही मान आहे ना, दोन्ही हात कापलेले आहेत. तेव्हाचे आहेत ना ते मंडळी. तर ना इकडे हे बघा, इकडे हे जमिनीच्या आतमध्ये आता गेलेलं आहे, पण हे पाषाण आहे जुन्या काळाचं. आणि इकडे पंती आहे बघा तेव्हाची. सगळं जुनं आहे. हे बघा त्यावेळीचं बांधकाम बघा, म्हणजे त्यावेळी बांधायला घेतलेलं की नंतर पडलं ते आम्हाला अजून पण माहिती नाही. तुम्हाला दाखवतो. इकडे जंगलच आहे पूर्ण. हे बघा हे त्यावेळीच आहे सगळे, हे चिरे वगैरे तेव्हाचे आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला पेंडुरकर काकांनी थोडीफार माहिती दिली. तर पेंडुरकर काकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अमोल साळवींची आता मुलाखत घेऊया, थोडीफार त्यांच्याकडनं पण माहिती घेऊया. पेंडुरकर आजोबांनी सांगितलं की तुम्ही तिकडे ना मोठा कार्यक्रम ठेवलेला, तो कशासाठी व काय होतं, आणि तिकडे जेवण वगैरे पण ठेवलेला, ते काय कारण का मला सांगा जरा. आपल्या धर्माचा प्रसार होण्यासाठी तो केलेला कार्यक्रम होतो. कारण काही लोक काही इतर समाजाचे लोक त्या देवस्थान त्या मूर्त्या आपल्या आहेत असं ते म्हणत होते. परंतु तिथे तिथल्या लोकांना सांगितल्याने आम्हाला तिथे कित्येक वर्ष आम्ही तिथे पूजा वगैरे करतो. आणि त्यांनी तिथल्या गावातल्या लोकांनी सांगितलं की तुमचं हे सगळं जैनांचंच आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही एखादा कार्यक्रम तिथे ठेवा. म्हणून आम्ही तिथे एक वनभोजन म्हणून केलं होतं. त्यावेळी टोटल संपूर्ण जिल्ह्यातील सगळे जैन बांधव तिथे आलेले होते.
म्हणजे तुमच्या धर्माचे सर्वजण होते तिथे? सर्वजण सगळे अगदी आमचं जी सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवार संघटना आहे, बरोबर. त्या संघटनेचे सगळे पदाधिकारी, सगळ्या महिला, असं करून आम्ही तिथे वनभोजन केलेलं होतं. ते सुद्धा तिथल्या गावातल्या स्थानिक लोकांना सगळ्या विचारात घेऊन त्यांची परमिशन घेऊन ते केलेलं होतं. आणि ते नाही म्हटलंच तरी ते देवस्थान ना, म्हणजे ते मूर्त्या किती जुन्या असतील तुम्हाला असं वाटतं? साधारणपणे 300 ते 350 वर्षापूर्वीच्या त्या मूर्त्या आहेत आणि त्या भग्नावस्थेत आहेत. म्हणजे त्यावेळीच्या राज्यकर्त्यांनी त्या तिथे आणून ठेवलेल्या आहेत. त्या मूर्त्यांचा विध्वंस करून त्या तिथे आणून ठेवलेल्या आहेत. आणि काका मला सांगा की ना, ते देवस्थान जागृत आहे की नाही? म्हणजे नवसाला पावणारं असं म्हणतायत लोक, कोण लोक, किंवा आम्हाला ते काकांनी पण सांगितलं, पेंडुरकर काकांनी, ते खरं आहे की काय? ते नवसाला पावणारं जे देवस्थान आहे तिथे एखाद्याला मूल वगैरे होत नसेल किंवा अशी त्यांची ती कल्पना आहे तिथल्या गावातल्या लोकांची, पण ते तिथे थोडक्यात जैनांचा चाळा असं म्हटलं त्या स्पॉटला म्हटलं जातं. आणि आता आम्हाला सुद्धा आमच्या जैन बांधव जे आहेत, मेंगलोर म्हणा किंवा बेळगाव म्हणा, इथून सारखे फोन येत आहेत आणि ते म्हणतात की तिथे आपण ते बांधून घेऊया, त्याच्यासाठी लागणारा निधी आहे तो आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत. परंतु गावाला आम्ही रिक्वेस्ट केली आहे. गावाने सांगितलं की आम्ही ट्रस्टमध्ये त्यांच्या गावाच्या देवस्थानात ते येत असल्यामुळे तिथला ट्रस्ट करूया आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला भविष्यात परमिशन देऊ. म्हणजे पुढे मागे तिथे काहीतरी म्हणजे असं शेड वगैरे बांधणार? शेड वगैरे होणार, कारण त्या मूर्त्यांना पावसापासून संरक्षण वगैरे मिळण्यासाठी, कारण की खूप जुन्या आहेत मूर्त्या, त्यांना जुन्या आहेत, त्याचा विध्वंस होऊ नये म्हणून आम्ही तिथे काहीतरी शेड वगैरे बांधणार आहोत. फक्त त्या गावातल्या लोकांची परमिशन मिळाली पाहिजे. बरोबर. थँक्यू काका, आम्हाला सांगितल्याबद्दल, म्हणजे आम्हाला माहिती कळाली तेवढी, आणि त्याबद्दल थँक्यू. आभार.